याद तरी यारे लागे, याद तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. हळू हळू चला, गडबड नाही करायची बघ. हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. तुका म्हणे सांडा गाठी, तुका म्हणे सांडा गाठी, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. विठ्ठल याद तरी यारे लागे, याद तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, देवादी देवा जगत रे जीवा, देवादी देवा जगत रे जीवा.
कृपा परियसी केशवा विनंती माझी माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा वसुदेव सुतम देवम कंसाचार्य मर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात नजवानयुत मुख्यम सरामदूतम शरणं प्रपद्ये नागेंद्रवराय त्रिलोचनाय भस्मांगरकाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय या कुंदे तुषार धवलाय शुभ्रवस्त्रवता या वीणावर दंडमंडित कराय श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुती दैवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष धरपा जयांचे केली स्मरण होय सकळ वितेचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री सद्गुरूंच्या नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवावी प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवली माता साष्टांग करी दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुरनाची आत्मवजा वाक सिद्धी पावीचे सहजातीचे चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्याचे नि पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्र दिन हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ दोन मृदुंग एक पिटी दोन चार माईक मोठी वस्ती कमी माणसं दोन चार साऊंड नाही नाही आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नावा म्हणे नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो नमो अलंकार भूमी जिथे ज्ञान पावीत झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या पडू इथून पुढे कामी याद तरी यारे लागे
याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी सकल जीवाच्या कल्याणाकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैष्णव संप्रदायाचा कळत देवनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा अत्यंत सोपा सुटसुटीत सर्वांच्या परिचित आणि भगवान कृष्णाच्या लीलेचं वर्णन करणारा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये संत सावता महाराज संत सावता शिरोमणी संत सावता महाराज यांच्या या 3.5 दिवसाच्या सप्ताहामध्ये आजचं जे असणार कीर्तन आहे ते कलशस्थानी सोडणाऱ्या कीर्तनामध्ये सेवेकरता निवडलेला आहे. विठाला आपल्या अभंगामधून प्रतिपादन करत असताना महत्वाचा विषय सांगतात की बाबा तुम्ही सगळे माझ्या मागे याद तरी यारे लागे. माझ्या मागे यायचं मला तुमच्या मागे येऊन काय मिळायचं मला तुमच्या मागे येऊन सुद्धा भरपूर आपल्या संतांच्या मागे गेलं तर खूप काही फायदा आहे. मग तो फायदा मिळवण्यासाठी काय करायचंय आजी देतो पोट भरी. महाराज म्हणतात माझ्या मागे आल्याच्या नंतर फायदा होणार आहे. काय फायदा होणार आहे जो फायदा व्हायचा तोच होणार आहे. देवाच्या मागे संत सावता महाराज गेले त्यांना जो फायदा झाला तो या विश्वात अजून कोणाला नाही कोणालाच नाही. आणि म्हणून याच्यासाठी जगद्गुरु तुकोबराय सांगतात अरे बाबा तुम्ही माझ्या मागे या माझ्या मागे या 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 याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे. अवघे सांगितलंय सगळं म्हटलं सगळे म्हटलेत का नाही. अवघे फक्त मोजण्यापुरतेच या सगळेच्या सगळे आले तरी हरकत नाही. पण येताना एकच करा काय करायचं आपल्या जवळचे वाईट विचार आहे तुका म्हणे सांडागाठी वाईट विचाराला घालवलं पाहिजे. आणि वाईट विचार जर गेले तर आपला वंश उतरल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी वंश उतरवला त्याची पुण्यतिथी ज्यांनी वंश उतरवला त्यांची पुण्यतिथी. माळियाचे वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचे सगळे हरी खुरपू लागे अंगे धावून मागे काम करी. नाथ बाबा वर्णन करून मोकळे झाले की बाबा या सावता महाराजांनी इतकं आपलं वंश उतरण्यासाठी कार्य केलं तसं आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा वंश उतरला पाहिजे. धन्य त्यारण रत्नाची निखार जन्मला विधान आणि म्हणून याच्यासाठी विचार करताना माळियाच्या वंशामध्ये आला. आणि म्हणून माळियाच्या वंशात येत असताना मला सांगा सगळ्या ठिकाणी दिंड्या जातात पण आरण गावाला दिंडी गेलेली कोणी पाहिली का नाही ना. का जात नाही. दुबार पेरणीचं संकट आम्ही तो कोण म्हणजे वारी पंढरीची होती. पंढरीची वारी झाली की लगेच इकडं मग कोण जाईल सांगा. मग दुबार पेरणी करायचं संकटच आहे का नाही. मग हा विचार आपल्याला करायचा आहे. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे. महाराज तुमच्या मागे आले आमचा फायदा काय आजी देतो पोट भरी पोटभर खायला मिळेल. सप्त्यात आले कंच कमी मला सांगा काही खा गुलाबजाम खा लाडूचं जेवण बुंदीचं जेवण आज सध्या ते बरंच काय असेल. एवढा मोठा केटरवाला पुढे आणून ठेवलाय म्हणजे कमी आहे का तेव्हा बघा लगेच खाण्याची बाजू पाहायलाच लागली काय पाहतात विशेषच आहे ना. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आजी देतो पोटभरी. काय पोटभर मिळणार आहे. पोटभर मिळत आहे ना आजही मिळत नाही का सांगा मला. पोटभर खायला मिळतंय कोणत्याही दिंडीचा कोणत्याही गल्लीतून दिंडी निघू द्या कोणत्याही गावातून दिंडी निघू द्या कुठे गेले बरोबर आहे ना बाबा. मग किती संतांची नावं घेतात नसतेच कापड घातली झाले किती संतांची नावं देतात. फक्त 2 संतांची नावं घेतली जातात. विनयकर बाबा सांगा कोणत्या 2 संतांची नावं आहेत. तुम्ही विनयकर येता यांच्या गुणांचं पाकिट घ्या.
संध्याकाळी गुलाबजाम नाही मिळाले तर आपल्याला भेटा पूर्वीची ठेच्यावरची बाजरीच्या भाकरीवरची दिंडी राहिलीच नाही. राहिली का नाही? आता या दोन संतांचं नाव घेतलं तरी आपल्याला गुलाबजाम खायला मिळतात, म्हणजे गोड जेवण मिळतंय. मग संतांकडून मिळतो तो प्रसाद, संतांकडून मिळतो तो प्रसाद, देवाकडून मिळतो तो आशीर्वाद आणि गुरुकडून मिळते ती प्राप्ती. म्हणून आयुष्यामध्ये जीवनातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागतं? तुका म्हणे लाईन जाते निघून त्याला काही इलाज नाही. लाईट गेल्यावर कुठून काय पाय मोटर चालणार आहे का? थांबावंच लागत आहे ना. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. तिथं माझ्याकडून चुकून शब्द आला तुका म्हणे, नाही का? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. म्हणून नामचिंतनाचा प्रसाद जर आपल्याला मिळाला तर माय बाबा आपला वंश तर उधरलाच उधरला, पण आपण सुद्धा उधरून गेलो. विचार करत असताना जगद्गुरु तुकोबराज सांगतात, म्हणजे जगद्गुरु तुकोबराज सांगत नव्हते, भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा आपल्या गोपाळांना आपल्या सौगड्यांना सांगत होता, गड्याओ यायचं झालं ना तर माझ्या मागे या, पण कसं या? हळूहळू यायचं, पाय वाजवायचे नाही, गुपचूप यायचं. गुपचूप काय यायचं? म्हणले गुपचूप यायचंय त्यालाही एक कारण आहे, आपल्याला कोणी पाहिलं नाही पाहिजे. आणि इथं संतांचं नाव घेताना आपल्याला सगळ्यांनी पाहिलं पाहिजे का नाही पाहिजे? वा, मग प्रसंग असा म्हणले याच्यासाठी हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. कीर्तनात बसलं तरी बोलायचं आणि उठायचं तर मध्ये पप्प्याचं फोन आला की झालं गेले मग बाई मा पप्प्या काय कुणी उठला, जाऊ दे तो कुठंच नाही जात, तुम्ही कीर्तनात थांबा, एका जागेवर स्थिर व्हा. म्हणजे काय होईल? आपल्या मनातले वाईट विचार या नामचिंतनाने नाहीसे होतात. तुका म्हणे सांगा काठे तेने नका भरू पोटे. वाईट गोष्टी जर आपल्याकडे आणल्या असतील तर या मंडपाच्या बाहेरच त्या राहणार आहेत. फक्त चांगल्या गोष्टीचं चांगल्या विचाराची सांगड इथं येते आणि जीव आणि शिवाचा केला जातो, त्याचं नाव होतं काला. म्हणून हा आजचा दिवस आहे काल्याचा. विठ्ठल अभंगाचा भावार्थ करण्याबरोबर थोडासा परिहार देणं मग त्याचं प्रदान कर्तव्य आहे. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत असताना सामाजिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रातून उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित माता भगिनी, त्याचबरोबर या गावचे सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक, या गावचे विद्यमान पोलीस पाटील असतील, या गावचे विद्यमान सरपंच असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य असतील, आदी करून सर्व मंडळी या ठिकाणी आहे. या संत सावता महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला पूर्वीपासून जो रीग लागलेली आहे, त्याच्यामध्ये एक दिवसाचं कीर्तन आतापर्यंत होत होतं. पण यावर्षी सर्वांनी या सावता मंडळाने विचार केला आणि विचार करत असताना यांनी विचार एकच केला, आपण रोज खुरपितो, रोज शेती करतो, मग आता वर्षातून 3 दिवस आपलं 3-3.5 दिवस या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करावी. म्हणून मला वाटतं पहिल्यांदाच 3.5 दिवसाचा सप्ताह झालाय. मला असं वाटतं ज्या आयोजकांनी नियोजकांनी नियोजन केलं म्हणजे त्याच्यात तुम्ही सगळे आहेतच. एकदा मनापासून सगळ्यांनी टाळ्या वाजवा. याला कारण टाळ्या वाजवायला लावल्या. संत सावता महाराजांना तुमची साक्ष मिळाली पाहिजे का हा अखंड हरिनाम सप्ताह 3.5 दिवसाचा का होईना, पण तो चंद्र सूर्य असेपर्यंत या माळीमळ्यात चालावा, हीच प्रार्थना संत सावता आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमामध्ये अनेकांचं सहकार्य आहे. आणि आपण सगळेजण शेतकरी आहोत. फार नाही म्हटलं तर कवठी गावामध्ये जरी गेलं तर 100 रुपयाची मिसळ खाल्ल्याशिवाय तर घरी येत नाही. 100 रुपयाची मिसळ जर खाल्ली तरच घरी येतो. तिथे एखादा जोडीदार मिळाला तर 200 जातात, अजून 4 मिळाले तर 500 जातात. म्हणजे आपल्या सहित 500 झाले ना. 500 रुपयापैकी या संत सावता महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी पुढच्या वर्षी जरी कोणी वर्गणी मागितली तर नाही म्हणतानी ती पहिली अगोदर जमा जो करतो तोच या जीवनात भाग्यवान होतो. काही माणसाला शंका असते, वर्गणी देतो पण माझं नाव पत्रिकेत टाक. अरे
केलेला उद्धार सुद्धा नाश पावला हे तुला अजून कळाले नाही. नावासाठी करू नका, नावासाठी करायचं नाही. नावासाठी आम्ही लय पदव्या लावतो, धडाधड महाराज लावतो का नाही. गायनाचार्य, वादन मृदुंग विशारद, मृदुंगाचार्य, आता स्पीकर वाल्याची म्हणा की आवाजाचार्य. विचार जर केला तर पहा ना, टाळकरी जरी राहिला तरी टाळकरी म्हणतो माझ्यासारखा टाळ कोणी वाजवणार नाही. विनयवाला म्हणतो माझ्यासारखा नाचणारा कोणी नाही. चौदार म्हणतो माझ्यासारखं दांडकं धरून उभं राहणारा कोणी नाही. पेटी मास्तर म्हणतो मला सगळं काही जमतं, पण सारे कमपदे सगळ्यांच्या गावाला जाण कोणी कोणाही फिरून या परत जाग्यावर. म्हणजे असा हा प्रश्न मला आयुष्यभर आपण फिरत असतो. पण संत समर्थ महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह करण्यामध्ये मी रात्री वाकुलीमध्ये सांगितलं की माळी या समाजानं आतापर्यंत शेती केली. ते म्हणाल जाती धर्माचा उल्लेख करतात, चूक बोलीत नाही, कारण लोक तेवढंच रेकॉर्ड करून नेतात. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, माळी समाजानं केलेली शेती आणि इतर समाजानं केलेली शेती याच्यामध्ये फरक आहे. इतरांनी किती शेती जीव काढून करू द्या, पण माळी समाजाने सहज शेती करू द्या. सहज शेती करताना 30 टन जर कांदा काढला तर इतर समाजाचा 40 टन होत नाही, कारण इतर समाजाचा होतो 30 टन आणि माळी समाजाचा होतो 40 टन. याला कृपा कोणाची आहे? कृपा करील हरी दयावर. म्हणून आमची ही माळी समाजाची माणसं निष्ठावंत आहेत महाराज. सप्ताह करण्यामध्ये मागे सरकत नाही. थोडीशी 2 मिनिटं तुमची घेतो. सप्ताहामध्ये मागे सरणार नाही, अन्नदानात मागे सरणार नाही आणि सेवेमध्ये सुद्धा मागे सरकत नाही. सेवेलागी सेवकच आलो, तुमच्या लागलो प्रसंग आहे. म्हणून यासाठी आजचा जो सुंदर योग या ठिकाणी घडून आला, उत्कृष्ट अशी साऊंडची सर्व्हिस आहे. मनापासून पाहिल्याबरोबरच म्हणलं आता आपलंच गिराईक. महाराजांना म्हणत होतो की माझ्या शेतात इकडं महाराज म्हणलं कमी नाही, आज तुम्हाला पाहिजे तेवढं वरडा. त्यानंतर ही 2 रत्न जर समोर असतील आणि ही अशी आमच्या आळंदीची दिग्गज रत्न जर असतील तर महाराज या सप्ताहात काही कमी पडत नाही. आमची जुनी गान कोकिळा या भागातलं वैभव येते. म्हणून असे सर्व ही टाळकरी मंडळी उत्कृष्ट असं माझ्या बरोबर आलेले गायनाचार्य हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज दातखेळे हरिभक्तपरायण, डाके महाराज हरिभक्तपरायण, आमच्या आळंदीचे विद्यार्थी गणेश महाराज हरिभक्तपरायण, बद्रीनाथ. वा वा, ते तिकडे उत्तराखंड मध्ये, आपण उत्तराखंडची सुद्धा माणसं इकडे. हा विषय या ठिकाणी जर पाहिला तर फार सुंदर आहे. आजचं कीर्तन सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे ते श्री बाळू महादेव शितोळे, श्री केरभाऊ बाबूराव शितोळे, सावकार बाबूराव शितोळे, अंकुश महादेव शितोळे आणि दीपक विठ्ठल जाधव या मंडळीने आजच्या या कीर्तनाचं सौजन्य दिलं. माझ्यासारख्या पामराची निवड केली आणि तुमचं सर्वांचं दर्शन घडून दिलं. मनापासून सावता महाराज त्यांच्या जीवनात त्यांची जीवन या कार्यक्रमाच्या माध्यमामध्ये बरीचशी मंडळी आहेत. त्यामध्ये आज मला वाटतं 7-8 वर्षाच्या नंतरचा काळ योग घडून आला. आमचे हिरामन कर्डिले भाऊसाहेब ते आज योगायोगाने भेटले, पाहिल्या म्हणलं माणूस जवळ आला. त्याच्यानंतर जर बघितलं तर मी पाठीमागच्याच आत्ताच जवळचाच कालखंड होऊन गेला त्या ठिकाणी मी येऊन गेलो होतो कैलास महाराज खटंगडे यांच्याकडे. त्या ठिकाणी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. त्या कार्यक्रमाच्या माध्यमामध्ये आलतो. या ठिकाणी ज्यांनी आदर तिथे बोलवण्याचा प्रयास केला, माझा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला, या मंडळाचे सदस्य असतील, या गावचे कार्यकर्ते असतील किंवा या गावचे तरुण वर्गामध्ये मोडणारे असतील, ते आमचे म्हणजे आमच्याच पण थकमानाव घ्यावं लागेल. घेऊन जाऊ. त्याचं जर लगेच झालं असलं तर बिचाऱ्याकडून प्रेमपत्र कसं घ्यायचं? घरची तर शिव्यात देईल म्हणून, बाई हा बाबा आला पुढून चालला घेऊ, कारण नाव कोरक नाते हो. आणि म्हणून नाथा नाथा म्हटलं जर गणित पाहिलं तर नाथाच्या घरची उलटीच कोण पाण्याला मोठी लागली तान. बाबा माझ्या संग काही यायची गरज नाही, पण निश्चितपणे तुम्ही तुमचा संसार आनंदाने फुलवावा. आल्यानंतर या ठिकाणी या मंदिराचे पुजारी भेटले, पण पुजारीने शेवटपर्यंत नाव काही सांगितलं नाही. आता ते कोरून ठेवतो आणि नंतर मग पुढं पाहू.
यांनाही मनापासून धन्यवाद देतो, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आधी कोणी राहिलं असेल, कोणाचं चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर जसं भाजीला मीठ जेवढं आचार्याने टाकलं, 50 किलोची भाजी केली आणि 50 किलोच मीठ टाकलं, भाजी किती चांगली होईल. महिला म्हणलं तुम्ही म्हणाल बाबा आता आम्हाला असलं काही विचारू नका, आम्ही नेटवरती स्वयंपाक पाहतो युट्यूबला, आणि युट्यूबला पाहून सगळं करतो, त्यामुळं किती टाकायचं हे प्रमाण त्याच्यात येतं, आमच्या डोक्यात येत नाही. आमच्या माता भगिनी अगदी मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. जसं भाजीमध्ये मीठ चवीपुरतं लागतं तसं सगळ्यांची चवीपुरती नावं घेतली असं ग्राह्य धरायला काही हरकत नाही. मनापासून तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार करतो, सर्वांना आशीर्वाद देतो आणि भावार्थ करायला सुरुवात करतो. मस्तका हे पायावरी आनंद तो वेगळाच असतो. म्हणून तर नाचो कीर्तनाची रंगी ज्ञानदीप प्रसंग पाहिला तर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा. आजचा दिवस म्हणजे काल्याचा प्रसंग. संत सावता महाराजांच्या या काल्याच्या प्रसंगामध्ये आपण सर्वजण रंगून दंगून जाणार आहोत. पण काल्याच्या प्रसंगामध्ये विचार जर केला तर आजचं जे कीर्तन आहे ते मात्र कळसस्थानी शोभणारं कीर्तन आहे. जसं घोड्यानं वाहत जावं नदीत पूर्णांक होतो, नदीनं वाहत जावं समुद्रात पूर्णांक होतो, मनुष्य जन्माला यावं स्मशानभूमीत पूर्णांक होतो, तसं जीवनामध्ये जर परमार्थामध्ये जर गेलं तर अखंड हरिनाम सप्ताहाचा पूर्णांक काल्याच्या कीर्तनाने होतो. नंतर आजच्या काल्याच्या प्रसंगामध्ये काय असतं नेमकं भगवान परमात्म्याच्या लीलांचं वर्णन असतं. मग भगवान परमात्म्याच्या लीलाचं वर्णन करत असताना देव बरेच आहेत, बऱ्याच देवांनी लीला केल्या, पण त्यापैकी भगवान श्रीकृष्णाच्याच लीलेचं महत्व का? रामाची लीला चालत नाही का? बाकीच्या देवांच्या लीला चालत नाही का? पण देवानी या ठिकाणी जी लीला केली ती वेगळीच आहे. म्हणून एकूण अवतार झाले 24, अंशांशात्मक 24 अवतार. त्यापैकी जर बघितलं तर राम अवतार झाला, पण तो राम अवतार जो होता ना महाराज, तो कोणाच्या तरी बंधनात होता. बोलिले वाल्मिक तैसेची करीना वर्तुनी दवीर एका साधूनी सांगावं, रामाने ते करावं. राम जन्माला येण्याच्या अगोदर ज्यांनी रामायण लिहून ठेवलं त्या रामायणामधून मात्र प्रभू रामचंद्राला तीळ मात्र इकडे तिकडे जाता आलं नाही. हा अवतार म्हणजे बंधनमुक्त अवतार आहे. म्हणून रामाच्याही लीला होतात. रामाने भरपूर काय केलं.
रामाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर पहिली मारली ती बाई. तरी बाया मारल्याच पाहिजे इथल्या सोडून. तुझ्या म्हणाल बाबा बिघडले का काय? राम अवतारामध्ये रामाने पहिली मारली ती बाई आणि कृष्णाने 8व्या अवतारामध्ये पहिली मारली ती बाई. तुझ्या म्हणाला असं कसं काय? राम अवतारामध्ये ताटिका मारली, ताटिका राम अवतारात मारली आणि कृष्ण अवतारामध्ये पुतना मारली. कारण ते होते त्याच्यात म्हणून मारल्या पाहिजे. विठाला भगवान श्रीकृष्णाच्या परमात्म्याच्या लीला करायच्या. याचं कारण जर बघितलं तर भगवान परमात्म्याचं चरित्र का करायचं? तर महाराज भगवंतांनी चोऱ्या केल्या, मारामाऱ्या केल्या, हाणामाऱ्या केल्या, लबाड बोलला, खरं कधी बोललं नाही. यानं नवे नवे राजा धर्माला सुद्धा खोटं बोलायला लावलं. एवढा वेगळा विचित्र अवतार असताना त्याचं चरित्र का करायचं? चरित्र ते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी. या कीर्तनातून प्रत्येक माणसाचा उद्धार होतो. म्हणून काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये दोनच गोष्टी मिळतात. काय मिळतो? प्रसाद, दही आणि लाही, जीव आणि शिव, ब्रह्म आणि ऐक्य, आत्मा आणि आता नाही कळालं. आत्मा आणि कुणी जोपर्यंत हिच्यात आत्मा आहे तोपर्यंत हिला मजा आहे. पण याच्यातला आत्मा गेल्यावर याला कुणी ठेवत? आणि ठेवायला सांगायला कोणाचं ठेवलंय का आतापर्यंत? महाराजांचं प्रमाण आहे त्याला. आजा मेला, पंजा मेला, बापनच नाही गेला, नातू पंतू तेही चाले, तेही सर्व झाले. नाही का? प्रसंग जर बघितला तर या कुणीवर माणसं किंवा पलीकडे प्रेम करतात, आतोनात प्रेम करतात. मग सांगा तुम्ही जर या शरीरावर प्रेम करता तर हे शरीर तुमचं आहे का? आहे? एखादं म्हणाला माझं हे, अरे माझं म्हणलं म्हणून नामदेव रायाला देवाच्या मागे पळावं लागलं. माझं म्हणलं म्हणून नामदेव रायाला देवाच्या मागे पळावं लागलं. आणि हे माझं नाही ज्यांनी म्हणलं त्याच्या हृदयात येऊन बसलं. संत सावता महाराजांनी सांगितलं, जर आता नामदेव सारखं जर म्हणलं ना माझं, दहा जवळ आलाय हा सुद्धा लांब जाईल. मग म्हटलं याच्यासाठी काय म्हणायचं? हाऊस. हाऊस कोणाला म्हणा पुढा? हाऊस हे डाळिंबाचा भाग, आंब्याचा भाग,
हे सगळं कोणाचं म्हणतोय आपण? माझं. पण मात्र इथं फरक सावता महाराजांनी केला. रात्री कीर्तनात ऐकलंय असेल कदाचित. सावता महाराज म्हणले नाही 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 नाही, हे जर असं म्हणलं गेलं तर हात जवळ आलेला सुद्धा लांब जायला बसलाय. तेव्हा तुला लपायचंय ना, तर मग अशा ठिकाणी तुला लपवतो. का त्या या विश्वामध्ये जागा एकच ठिकाणी आहे, तिथं लप तुला कुणी पाहणार नाही. जवळ पडलेला वेळा घेतला, छातडात भरला आणि छाती फाडली आणि सांगितलं आत बस. म्हणून तर जनाबाईला म्हणावं लागलं ना, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल गोळीला, दहीला पंढरीचा चोरा, 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 दहीला बाकीच्यांना सापडलं नाही. दोनच भक्तांनी. कोण दोन भक्त होते? महिला मंडळ. मालिका पाव पाव जीव गेला, तुमच्या चपात्या करपून गेल्या, तरी पण ध्यानात येईना. लय मालिका भारी भारी लागल्या तर मला ते सांगूशी वाटत नाही. पण पाहायचं झालं तर रामायण पहा, महाभारत पहा, भागवत पहा, ही आमच्या डोक्यातच बसत नाही. मग आमच्या डोक्यात काय बसतंय? 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. ती दुसरी एक मालिका मध्ये चालली होती नाही का? आता ती तुमचंच तुम्हाला पाठे मी का सांगा. तुम्हाला आज तुम्हाला जाग नाही केलं तर तुम्ही तशाच तिकडे भरकटाल. म्हणून विचार करायचा आहे, जर तुम्हाला खऱ्या मालिका पाहायच्या असतील आणि खरे संस्कार जीवनात घडवून घ्यायचे असतील तर मला एक जाता जाता प्रश्न विचारतो. मी सांगाल ना तुम्ही सगळ्यांना? आता मला सांगा, पूर्वीच्या काळामध्ये नदीवाली आजी आजच्या माणसानं बरोबर ध्यान असते. पाया पडणारा का माणसं कोणी पाहत नाही, पायाची पडत नाही त्याच्याकडे पटकन पाहते. हे का पाया तसं गंमत आहे. त्या आजी मी तुम्हाला असं विचारतो, पूर्वीच्या काळात तुमच्या काळामध्ये सासूला काय म्हणतो? त्या आत्या. आणि आता काय म्हणतात? आता तुम्ही म्हणायच्या सासूला आत्या, आता म्हणतात आई. बरोबर ना? आणि सासऱ्याला काय म्हणायचे? मामुंजी. बरोबर. आता काय म्हणतात? पप्पा म्हणजे मोठा कुत्रा. बरोबर आहे ना? मग असं मला तुम्हाला सांगायचं, जिथं आई आणि पप्पा म्हणतात, महिला मंडळ सुनांना सांगतोय, सुनांना आहेत ना, जिथं तुम्ही आई आणि बाबा म्हणता म्हणजे पप्पा म्हणा, म्हणा आई म्हणा, मम्मी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, आम्हाला काय करायचंय, पण तुम्ही म्हणतात ना. पण त्यांना आपल्या आई बापासारखं सांभाळा, त्याच दिवशी तुमच्या जीवनाचा उद्धार. नाहीतर रामदेव बाबा म्हणते ना, सास को अंदर लो और बहू को बाहर भेजो. बरोबर आहे ना? सास को
और बहू को बहू म्हणजे कळालं ना सोनबाई. आता सांगा ना सासूपासून सोनबाई जवळ आहे का? खरं सांगा, खरं खोटं बोलू नका. मी येल्यावर डोळं जाते. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराया सुद्धा सकल संतांनी एक वाक्य वापरलं ते आपल्या सर्वांसाठी वापरलं. कशा करता? तर इथं सास को अंदर लेने का नहीं और बहू को भी बाहर भेजने का नहीं. करने का क्या है? यारे चिंता लागल्यावर मात्र संतांनी सांगितलं या कशासाठी यायचे? यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर किंवा सकळासी येथे आहे अधिकार. इथं सगळ्यांना अधिकार आहे. म्हणून येत असताना मात्र भगवंताचं नाम घ्यायला कोणी अडवत नाही. मग भगवंताकडून दोन गोष्टी आपल्याला मिळतात. एका बाजूला मिळतो तो प्रसाद. प्रसाद मिळतो तो कोणाकडून मिळतो? संत कडून मिळतो. भानुदास गीती प्रसाद देतो पंढरीनाथ. कोण प्रसाद देतं? तर एक पंढरीनाथ म्हणजे देव सुद्धा प्रसाद देतो. म्हणून पाहिजे प्रसादाची वाट घ्यावे धुवनिया ताट. देवाने दिलेला प्रसाद आहे. काल्यात मिळालेलाही प्रसादच आहे. आणि जेवणाच्या पंक्तीत बसलं तर संत वाड्यातला असेल तर प्रसाद आहे. लग्नातलं त्याला प्रसाद म्हणत नाही. आणि म्हणून लग्नातली कुठं घालू घालू खात्यात नाही. लक्षात आलं तुमच्या? इथं कुणी कुठं घालून खाते का? काही दिवसांनी जर कार्य बदललं तर महाराज काही लोक त्याच्या फुटात वरण घेतील आणि एका फुटात भाजी घेतील. ही अवस्था लोकांवर येऊ नये. आणि हे सर्व कर्म आपलं बिघडलंय. आपलं सर्व आपण नासवायला लागलो. म्हणून सृष्टी सुद्धा आपल्यावर रुसली. हे आज कळालं पाहिजे. हे माझ्या बद्दलच नाही. याला 750 वर्षापूर्वीच्या अगोदरच्या काळात लिहून ठेवलंय. नाथबाबांनी पुत्र तो होईल पित्याचा वहिनी. भरताना सोडून खरोखर फिरतील नारी. कलियुगात एक विपरीत होईल. बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा भरताना मागेल. 6 वर्षाची नार गर्भीण होईल. 18 जाती एक ठिकाणी जेवतील. थोर थोर पर्वत उडून या जातील. जातील चंद्र सूर्य मग पडेल अंधकार. निर्गुण निराकार राजा माऊल माझे गाव. आज उत्तराखंडला गेलं तर गावाची गावं वाहून चालल्यात. आणि आपल्या भागात आलं तर वरून अंगाला पाऊसही लागेल. याला चूक तुमची नाही आमची. कारण त्या पावसाला जर नाही नेला तो पडायचा तेव्हा आम्ही म्हणायचो ही गोळी सकाळी घे, ही दुपारी घे, ही संध्याकाळी झोपताना घे. मग त्या गोळ्यांचा परिणाम आज त्याच्यावर झाला. सांगा ना आपल्याकडे या टायमाला अवस्था काय? पाऊस किती असायचा? आज पाऊस पाहायला मिळाला. काहींची शेती पेरायची राहिली. कारण काहींची शेती पेरायची तर राहिली आणि काहींची तर लागवड करायची राहिली.
पण माझ्या ज्या संतांनी शेती केली होती ना, ती कोणती शेती होती? कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठल. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई भाजी, अवघी विठाई भाजी, अवघी विठाई भाजी, अवघी विठाई भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, मिरच्या कोथंबिरी अवघी व्यापिली पंढरी. माझ्या संत महाराजांनी शेती केली महाराज. त्यांना सर्व शेती विठ्ठलमय मळा दिसत होता. आता आम्हाला विठ्ठलमय मळा दिसतोय का? नाही दिसत. ज्या वेळेला टोमॅटोला माझ्या शेतकऱ्याचा भाव नव्हता साहेब, लक्षात येईल तुमच्या, तो रस्त्यावर होतीत होता. माझा शेतकरी टोमॅटो कुठं होतीत होता? रस्त्यावर होतीत होता. तुम्हाला नाही म्हणलं काय? इथंच भेटायचं विठ्ठल. त्या वेळेला शेतकऱ्याला शेतीमध्ये टोमॅटोला बाजार नव्हता, ही प्रत्येकाला माहिती आहे. कोथिंबीरला भाव नव्हता, मेथीला भाव नव्हता. तेव्हा माझा शेतकरी रस्त्यावर होता. तेव्हा आमचं सरकार तिकडे गोट्या खेळत होतं. आणि आता बाजार 200 रुपये झाला तर लगेच वेगळा भाव काढायला तयारी केली. एवढी तर आमची ताकद. पुढे गेलो आम्ही. का तळतळीनं बोलावं लागतंय? का विचार करावा लागतंय? तो विचार मला त्या विषयाकडे जायचं नाही आणि मला राजकारणाचा विषय सांगायचा नाही. माझ्या सावता महाराजांनी जी केलेली शेती होती, विठ्ठल पायी गोविला गळा, तो मळा जो फुलवला होता. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. म्हणून प्रसाद भानुदास महाराजांनी सांगितलं, एक प्रसाद देतो देव आणि दुसरा प्रसाद देतात ते संत. संत प्रसाद देतात. मग संताकडून कसा प्रसाद मिळतो त्याचं कारण सांगत असताना महाराज म्हणतात, एकच टाळी झाली चंद्राची झाली चंद्र भाग्य बालवटी. माझा ज्ञान राजा गोपाळास काठवाडी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. स्वराबाई म्हणे नामदेव बोला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. म्हणून माय बाबा इतकं तल्लीन झालं पाहिजे, इतकं त्याच्यात रंगून गेलं पाहिजे, इतकं काही झालं पाहिजे का, तो विचार आम्हाला करत असताना ज्या ठिकाणी संतांनी सांगितलं. म्हणून माझ्या या प्रसंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना एका गोष्टीमध्ये म्हणावं लागलं. कोणाला? गोपाळांच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुणाला सांगतोय? गोपाळांना. गोपाळांना काय सांगतो? या अभंगाच्या पहिल्या
माझे मागे या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना सांगत होता माझ्या मागे या. पेंद्या वाकड्या सुदामा यांना सांगितलं तुम्ही माझ्या मागे या आणि त्याच्यातलाच एक जण आपल्यात आला नाही. संत सावता महाराज हा पेंद्याचा अवतार आहे महाराज, पेंद्याचा. आणि त्याच्या अगोदरचा तो जांबवंत राम अवतारात. मग राम अवतारातून संबंध कुठे आला? कृष्ण अवतारात. आणि कृष्ण अवतारातून संबंध कुठे आला? कलियुगामध्ये. कलियुगामध्ये ज्या वेळेला आलं त्या वेळेला कारभार वेगळा झाला. आणि कलियुगामध्ये जे देव साठवून ठेवला म्हणून साधू या संतांनी देवाला धरले मनगट. अवकाळी झाले म्हणून प्रसंग ना. म्हणून प्रभातीला एकच टाळी झाली चंद्रभाग्य म्हणून प्रसंग घडला. मग त्यासाठी संत सांगतात तुम्ही माझ्या मागे या. जगद्गुरु तुकोबरा आपल्या सगळ्यांना म्हणतात तुम्ही माझ्या मागे या. माझ्या मागे येण्यामध्ये काय फायदा आहे? तर त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरा सांगत होते देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घरा पुसोनी, देव घ्या कोणी. सगळेच घेऊ नका. 2 वाजता प्रसंगच असा आहे ना. पण त्यावेळेला देव म्हणत लोक म्हणाली देवन नलगे, देवन नलगे साठवणीचे रुद्रे जागे. मग आता इथं जागा शिल्लक नाही. पण एकाने विचार केला बाकीचे सगळे विचार करतात. देव घेण्यामध्ये देव द्यायचं म्हणलं का लोक म्हणतात जागा नाही. बरोबर आहे ना. आणि म्हणून तर आपण आपला वंश खराब करतो. कळालं का नाही कळालं? दुसऱ्याचं पान कोरल्याशिवाय राहत हे लवकर कळालं. देव घ्या म्हटल्यावर ते नाही कळालं. म्हणून आता इथे बसल्यापैकी किती माळकरी आहेत जरा बोटावर करा बघू दे. महिला मंडळापासून पहा जिच्या जिच्या वेळात माझे उगा दुसरी केलंय म्हणून मी नाही बोटावर करायचं. हा हात एवढलेच आहेत का? एवढीच जण माळकरी आहेत. बाकीच्यांना काय भ्या वाटलं का? मी अनेक वेळा सांगितलं इथं माळ घालून मला नाही पिठाला कावळा शिवला तर ती माळ कामाला येईल. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मग आता आज माळा घालायच्या किती जणी तयार आहेत बोटावर का? आता कसं होईल? बरं पुरुष मंडळीत किती तयार आहेत बघू द्या. आता त्याच्या पुढे सुंदर उदाहरण देतो मी. पहा भगवंताने विचार केला प्रत्येक माणसाला जन्माला घातलं. जन्माला घालायचं काम कोणाचं आहे? थोडं अध्यात्मात जाऊ. देवानी जन्माला आपल्याला प्रत्येकाला घातलं. पण जन्माला घातल्याच्या नंतर देवानी कधी विचार केला का ही सगळी डोकी एक सारखी असावा? सगळी डोकी एक सारखी आहे का? काहींचं डोकं परमार्थाचं आहे, काहींचं डोकं राजकारणाचं आहे, काहींचं डोकं चोरीचं आहे, काहींचं डोकं मारामारीचं आहे, काहींचं डोकं काहीतरीच आहे. सांगून उपयोग आहे का? पण देवानी जन्माला घातली सगळीच घातली. सगळ्यांना घातलं एक सारखं. प्रत्येकाला 9 महिने 9 दिवसाचा कोंडवाडा ठेवला. किती? 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये कोंडवाड्यातच होता. बाहेर आल्यावर त्या कोंडवाड्याचं ध्यान यायला झालं. इकडे मारामाऱ्या करू लागला. मग पोलिसांनी त्यांचा कोंडवाडा दाखवला. कळालं का? कळालं? आता ऐका. जन्माला घालताना देवानी हा पुतळा तयार केला. हा पुतळा तयार करत असताना 3.5 हाताचा केला. म्हणून याला प्रमाणे हात का मानव दिया अल्लाह ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना आया. सगळं काय असेल 3.5 हाताचा पुतळा दिला. 3.5 हाताच्या पुतळ्यामध्ये 360 हाडं घातली. 360 हाडं. आणि वर्षाला दिवस 365. वर्षाला दिवस 365. मग आतापर्यंत कोणी असा विचार केला का आईच्या गर्भात मी किती दिवस होतो? लज्जाचा बीपी वाढत असेल का? नाही तर हिशोब करू नका. घरी गेल्यावर करा. आईच्या गर्भात किती दिवस काढले? गर्भातून बाहेर आला. झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हती दोघांना. कोणालाच माहित नाही हे केव्हा बियाणं आलं.
लक्षात घ्या. त्याच्यानंतर देवाने विचार केला, अरे आता हे आईच्या उदरातून बाहेर काढायचं. आत होतं तर हात जोडीत होतं, देवा बाहेर काढ ना. विठाळाचा देह विठाळी जन्माला काहीसा शुद्ध झाला सांगा मग. मातेचा विठाळ, पित्याचा विठाळ, त्या उनी निर्मळ कोण असा? यांच्या विठाळापेक्षा निर्मळ कोण आहे? मग निर्मळ एकच आहे, तीन नाव म्हणजे भगवंताचं आहे. म्हणून माऊलीनं हरिपाठात लिहिलं, एकतत्व नाम धरणधरी मना हरीशी करुणा येईल तुझी. त्या ठिकाणी जर तू त्याची चिंता केली तर त्याच्यामध्ये तुला काळजी नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. मग याच्यासाठी महाराज काय करायचं? देवाने आपल्याला आईच्या उदरातून बाहेर काढलं. आता तुम्ही कोणी पुरुष मंडळीने बोलायचं नाही, महिला मंडळाने सांगायचं. वर जन्मल्या बरोबर काय पाहिजे त्यात? पोरगा जन्माला आल्यावर काय पाहिजे त्यात? ऊसाचं फिल्टर पाणी. मोठं झाल्यावर तेच पिता येते. काय पाहिजे त्यात? मुख्य आहेत का काय सगळं? बेबीच्या पिठापासून तुमच्या करता ओरडतोय की रोज माझी आई करणार आहे, पण तुम्ही रोज ऐकायला. मग सांगा ना, जन्माला आलो काय पाहिजे त्या? गुळवणी. आता कसं म्हातारी बोलली, तेव्हा माझ्यापासून नजरच होती म्हणत नातीवालीच म्हातारी. असं कडक आवाजात म्हणलं पाहिजे. पोर जन्माला आलं की गुळाचं पाणी. नाही जर मिळालं तर मध. आता मध तर काही सहज मिळत लवकर नाही, मग गुळाचं पाणी. पूर्वीच्या काळात गुळाचं पाणी मिळायचं. गुळाचं पाणी पोराला पाजायचं. आईला दूध नव्हतं, होतं का? नाही. नंतर देवाने विचार केला, हा जन्माला आला बरं का साहेब, जन्माला आला पण याला भूक लागणारच आहे. म्हणून देवाने आईला दूध दिलं. कोण करील बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. पहा प्रसंग कसा आहे. मग त्या ठिकाणी आईला दूध आलं. दूध आल्याच्या नंतर हे 2 चमचे दूध पिऊ लागलं. कोण? आपण सगळे दूध पिऊनच आलोय ना, का नाही? मग देवाने पहिलं दूधच दिलं, मग का नाही दारू दिली? पहा प्रसंग कसा आहे. मग दूध दिलं देवाने. किती दिलं? 2 चमचे. 2 चमच्यापेक्षा नाही. याची भूक वाढू लागली. तसं तसं याला भुकेची गरज लागली. मग आई म्हणते पोराचं भागत नाही, याला वरदूध लावा. वरदूध दिलं. मग हे वरदूधाव जरा वळवळ करायला लागलं, हातपाय हलवायला लागलं. जन्माला आलेल्या पोराची मोठ उघडल्यावर काय निघतं? महिला मंडळ. आता तुम्हाला काय माहिती? सगळं नर्सलाच माहिती. कारण पोर जन्म नर्सच्या ताब्यात. ठीक आईच्या जवळ येतच नाही, ते तिकडे काचेच्या कपाटात. डॉक्टर म्हणतो इथं नाही ना तुम्ही. नाही, मला थोडीशी भीती वाटते. इथले डॉक्टर सोडून जाऊ द्या. इथल्या इथं नको यायला, कारण डॉक्टर सांगत असतो पोर जगवायचे ना तर काचेत ठेवायला लागलं. प्रसंग असा आहे. मग पोराचा बाप लय हवला. किती गेला तरी चालेल, 4 भिका विकी, पोरही जगलं पाहिजे, आई जगली पाहिजे. हेच ना. मग देव म्हणतो जरा मोठा झालाय ना, आता हे उलट पालट व्हायला लागलं. तोपर्यंत देव म्हणलं हे उलट पालट होतंय, आता याला काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. मग देवाने त्याला उलट पालट होताना थोडीशी भूक वाढली. भूक वाढल्यावर याचं जेवण वाढलं. आईनं ताटामध्ये भाजी भाकरी घेऊन खायला बसली. पोरग तिथं होतं. ते पोरग पोटावर सरपटत कुठं आलं? आईच्या ताटाजवळ. पहिलं ताट वडलं. आई म्हणली बाळा तिखट आहे का? पण ते काय ऐकत आहे का? तसंच वडलं. थोडीशा भाकरीचा तुकडा मोडला, पोराच्या तोंडात घातला. आता त्याच्या तोंडात दातच नव्हता. देव म्हणता याला जरा दात देणं गरजेचं आहे. मग त्याला या
या या या. मग देवाने दात दिले. पहिले किती दिले? 2च दिले. 2 दात दिल्यावर हे थोडस भाकर खाता खाता बिस्किटावर गेलं. कुत्र्याची बिस्किट खाऊन बिस्किट खाता 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 हे मोठं झालं. देव म्हणला जसा जसा मोठा होणार तसं तसं दाताची गरज वाढवलीच पाहिजे. मग 36 वर्षामध्ये देवाने 32 दात दिले. 36 वर्षामध्ये देवाने 32 दात दिले. 32 दात जसे याच्या पदरात पडले, याने अशी काही केली ना, काय खाऊन काही नाही, काय खाऊन काही नाही, काय खाऊन काही नाही. आजचा दिवस काय तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून तो बरीच मंडळी तिकडल्या पार्टीला गेल्या. विठाला का सांगतोय मी? तुम्ही मला का घालती नाही याच्यावर सांगतोय. देवाने विचार केला 36 वर्षामध्ये 32 दात दिले. 32 आणि 32 दात मिळाल्याच्या नंतर याला अशी हाव सुटली का हे रोज नळ्यात फुकू लागलं. तो या झाला पाटा माझी गेला. तो या झाला पण हे भजन करायचं सोडलं. हे कुठे गेलं? डाब्यावर नळ्या फोडायला. नळ्या फोडायला गेला. देवाला असा राग आला. महाराज खाणे म्हणला तुला कवर खायचंय तवर, पण एक दिवस तू माझ्याच हातात आहे. 60 वर्ष पार केली. देवानी लगेच योग्य काढून घ्यायला सांगितला. आणि जसा जसा काढून घेतला मग कोळक झाला. आता फोडणार नळ्या. आता तिथं चालत नाही. मग निघाला कुठं? पांडुरंग ध्यानी. त्याच्या अगोदर काय जमत नव्हतं का? पण माणूस एवढा करामती महाराज का या कलियुगात जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या दिशा बदलल्या जातात. म्हणून याच्यासाठी एक विचार करायचा. मग मात्र एक विचार कोणी केला असेल अवघ्या 10 मिनिटांमध्ये सांगतो आणि पुढे भगवान परमात्म्याच्या लीला करू. 2 मिनिटात तू कीर्तन उरकू. 2 मिनिटात नाही, 2 तासात. प्रसंग ऐका. एके दिवशी एक भक्त दारिद्र्यानं पिडलेला होता. घरात खायला काहीच नाही, अन्न पाणी नाही. ज्या ठिकाणी अन्न पाणी नाही त्या ठिकाणी दारिद्र्यानं पिडलेल्या माणसाची अवस्था विचारा काय होते ती. गरिबी फक्त ज्याला कळते. तर महाराज आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये, आणि अभिमान झाला तर भूतू मातू नये. पण प्रसंग माणसामध्ये तोच बदल आहे. दोघं नवरा बायको एकत्र बसली होती. इतकी सुंदरतेने बसली होती. पण काय करावं, घरामध्ये खायला अन्न नव्हतं. अन्न करत पोरं उपाशी मरत होती. अन्न करत नवरा बायको उपाशी राहत होती. आता जर अशी अवस्था घरात आली तर कंची त्या घरात राहील. हुशार नाही म्हणते. प्रसंग अन्न नाही घरात, पोरं बाळ उपाशी मरतात. आणि ती दोघं नवरा बायको संध्याकाळी गप्पा गोष्टी सुरू झाल्या. पोरांना इतकी भूक लागली होती. पोरं रडत रडत आली. आई काही करणं का, फार पोटामध्ये कावळ्या कोकतात. माझ्या पोटामध्ये काही सुद्धा नाही, मला थोडस काहीतरी खायला दे.
पण आई ही भाकरी घालणारी आहे आणि बाप कष्ट करून आनंद देणार आहे. म्हणून बाप घराचा पाय आहे, आई त्या घराचा कळस. त्या आईनं उतरंड होती पूर्वीच्या काळात, मडक्याची उतरंड. मडकी असायची. आपल्याला मडकी लागत त्या 2-3. देवानी ही मडकी चांगली घडवून ठेवल्या, तरी या मडक्याला 3 मडकी लागत. एक मडकं लागत झालामल्या, एक मडकं लागत मधी पिवळा झाल्या, आणि एक मडकं लागत शेवटी गेल्या. मडक्याने सोडले का आपल्याला? नाही. जलमलं मडकं पूर्वीच्या काळात लागत होत, आता नाही. पूर्वीच्या काळात त्याला वर म्हणायची, ती वर मडक्यात घालायची आणि नांगीत काढून टाकायची तिथं मडकं. त्याच्यानंतर मध्ये दुसरं मडकं आलं, पिवळा होतानी. नवरा नवरी त्यावेळेला ती 4 लाकडं, आणि त्या 4 लाकडाला मडक्याची तुमच्या काळात झालं असेल, आताच्या काळात नाही. आताची लग्न हॉलमध्ये होत्या, त्यामुळं बहुला राहिला तिथे एक मडकं, आणि त्याच्यानंतर शेवटी मडकं फिरविला घट, टाकीला चरणी. शेवटच्या क्षणात घट फिरवला, फोडून टाकला. महाराज काय राहिलंय का? नाही. आला तसा गेला. मग मात्र हे ती बाई बिचारी घरामध्ये फिरली, कुठं काहीच नाही. आता काय करावं? मुलं उपाशी आहेत. मग रडू लागली. रडत असताना गावामध्ये भिक्षा मागायला गेलं तर कोणी भिक्षा देत नव्हतं. काय करावं? तिनं त्या उतरंडी जवळ गेली. पिठाचं मडकं असायचं. आता तुमच्या काळात बरे, तुमच्या काळात बरे लोखंडाची भांडी आली म्हणून तरी बरे, पण ती मात्र तुम्हाला घासायचा कंटाळा आणला. आता यूज अँड थ्रोची भांडी वापरायला लागली. सांगा ना. मग मला मगाशी सांगायचं होतं की पूर्वीची माणसं घरात खायची आणि बाहेर जायची. आताची माणसं बाहेर खात्यात आणि घरात खात्यात. चुकीचे काय? केवढा विकास आहे आपला, आहे ना? विकासच झाला ना. आता कळस करून टाकला महाराज, कळस. आता मला ते काही लय बोलायचंच नाही, पण कळस झाला का नाही? झाला ना. विकासच आहे ना. या चुलीवर स्वयंपाक करत होते, आता कशावर करतात? विचार करायचा. ती बिचारी घरामध्ये एकटीच होती, पोरं रडतात. काय करावं? उतरंडी जवळ गेली, एक पिठाचं मडकं सापडलं. त्या मडक्यामध्ये काही सुद्धा नव्हतं. कुठंतरी कंची टाकली असतील म्हणून तिनं काय करावं? त्याच्यामध्ये पाणी घातलं, तांब्याभर पाणी ओतलं, 2 मिठाचे खडे टाकले, ते पाणी गरम केलं, 1-1 ग्लास पाणी 2 पोरांना दिलं. दोन्ही पोरांचा आत्मा शांत झाला आणि ती मुलं आईच्या मांडीवर झोपून गेली. आईच्या मांडीवर झोपली. आईच्या मांडीवर झोपलेली मुलं. आता काय करावं म्हणून आईनं एकेकाचं डोकं उचललं, हळूच खाली अंथरुणावर ठेवलं, आणि आई आणि मुलांचा बाप दोघे एकत्र गप्पा गोष्टी करत होते. म्हणून नवरा बायकोचं भांडण 4 भितडाच्या आत असावं, आणि भांडण झालं तर गावाला कळू नाही. पण आता भांडण असं होते का मारा मारीत गाव वाढवाय. फार सरकारी माणसं तुमच्या करता कामाला लागायला लागली तरी तुम्हाला कळलं. मग प्रसंग इतका महत्वाचा आहे का त्या ठिकाणी ती बाई मालकाच्या जवळ गेली आणि सांगितलं, काही करा ना. का हो, तुम्ही एवढं मनापासून भक्ती करता, एवढं मनापासून सगळं काही करता, मग जो द्वारकेचा राजा तुमचा जवळचा आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा सखा आहे, तुमचा दोस्त आहे, तुमचा यार आहे, मग त्याला तुम्ही का हात जोडून सांगत नाही? काहीतरी करणं बाबा. त्यावेळेला त्याने सांगितलं, सुशीला, तिचं नाव होतं सुशीला. सुशीला, सगळं काय खरंय का, पण 3 माणसांच्या घरी कसं मोकळ्या हाताने जाता येत नाही. एक मित्राच्या घरी, एक मित्राच्या घरी, एक नातेवाईकाच्या घरी, आणि एक संतांच्या घरी. संतांच्या घरी जर गेलं तर साधूच्या पायाजवळ दक्षिणा ठेवावी लागती, हे महत्वाचं ध्यानात ठेवा. दुसरी गोष्ट, जर मित्राच्या घरी जायचं असेल
तर त्याच्या पोराला एक बिस्किट का होईना पण तो न्यावा लागतो. आता नातेवाईकाच्या घरी फुकट जाता येत नाही. त्याच्या पप्प्याचं कुटीचं लगीन असलं का तुम्हाला त्यांना कापड न्यायला मोकळ्या हाताने जाताय का कुठंच नाही. मग आपण आलोय कसं मोकळ्या हाताने जाणार कसं मोकळ्या हाताने. एकाने साहेब सहज मला प्रश्न केला म्हणले महाराज कमवलेली इस्टेटीनं मला स्वर्गात न्यायची काय उपाय आहे का? म्हणजे आहे ना सोपा उपाय. म्हणजे काय उपाय? एकदम सोपा. अमेरिकेत जा पैसे बदलावे लागतात. अमेरिकेत गेल्यावर पैसे बदलावे लागतात. पाकिस्तानात गेल्यावर पैसे बदलावे लागतात. पण महाराष्ट्रात कुठेही पैसे बदलावे लागत नाही. तसं वर जाताना सुद्धा वर गेल्यावर तुला हे सगळं नेता येईल. पण त्या ठिकाणी तुझी पुण्याची करन्सी पाहिजे तरच ही मालमत्ता बदलता येते. पाप पुण्य करुणी जन्म इंद्रपणाची उठी उतरे. आपलं पुण्य वर जर असेल तर आपला उद्धार आहे. मग आता देवाकडे जायचं कसं जायचं देवाकडं? दोघांचं ठरलं. अगं सुशीला सकाळी मला जायचंय पण कसं जाऊ मी? आज माझ्या शरीराचा थरकाप व्हायला लागला. हातातली काठी सुद्धा गटगट करायला लागली. नाही म्हणली जावंच लागेल तुम्हाला. जावं लागेल ना. मी जातो पण काय करू? मोकळ्या हाताने जाता येणार नाही. ती म्हणली काळजी करू नका फक्त 20 मिनिटं थांबा. मी आताच्या आता व्यवस्था करते. दुसऱ्याच्या शेतातून 4 कोंब्या तोडून आणल्या भाताच्या. त्याच्यापासून केले पोहे आणि पोहे त्या पात्रामध्ये बांधून दिले. त्याच्या बांधल्या 3 गाठी. 3 गाठीत ते पोहे बांधले. सुपारी एवढे. सुदामजी निघाले. पंत ब्राह्मण होता. सुदामा ब्राह्मण कैसा दारिद्र्य पिडला मुष्टी भर पोयासाठी गाव सुवर्णाचा दिला. सुदामा ब्राह्मण निघालाय. रस्त्यात जात असताना हातातली काठी डगडग करते. म्हातारा निघाले. हाडाची काढ वाजता येतील एवढी हाडं दिसत होती. खायलाच काही नाही ना. आपलं बरं खाऊन पिऊन म्हणजे देत आपण सध्या. पण त्याच्यातही मध्ये निसर्ग काहीतरी उलटा पालट करून टाकेल. मग प्रसंगच असा आहे की त्या ठिकाणी सुदामाकडे निघाले. सुदामजी निघाले. पोरग पळत आलं. बाबा सुखरूप जाऊन सुखरूप या. ब्राह्मणाचं पोरग होतं ते का आपलं होतं का? आपलं असतं तर ते सरळ राहिलं असतं. विचारलं कच्च्या बाबाला आतापर्यंत बाबा कुठे झाला तू? कोणी कच्च्या म्हाताऱ्याने सांगावं मला. एकाच पोरग विचारित नाही हो. म्हणून तर तुमच्या करता सरकारने वृद्धाश्रम बांधून ठेवले. इकडे वाटवाड्यात मला विचार करण्यासारख्या गोष्टी आहे. सुदामा ब्राह्मण निघाला. हातातली काठी डगडग करते. काय अंतर चालून गेल्यावर थकवा आला. एका झाडाखाली बसला. तिथंच त्याला झोप लागली. भगवान परमात्म्यानं पाहिलं माझा लाडका भक्त माझ्या जवळ जर येतोय तर आता मला काहीतरी त्याच्यासाठी पर्याय केला पाहिजे. गरुडाला सांगितलं तेवढ्या भक्ताला उचलून इकडे आणलं. गरुडाने न कळून सुद्धा दिलं नाही. सुदामाला नेऊन नागरी नगरीच्या जवळ सोडलं. समोर दिसणारी नगरी सुदामाने डोळे उघडले. चमचम करते. एका गुराख्याला विचारलं का रे बाबा ही नगरी कोणाची? तेव्हा त्यांनी सांगितलं ही नगरी दुसरी तिसरी कोणाची नाही. श्रीकृष्ण भगवान परमात्मा द्वारकेचा राजा आहे. त्याची ही नगरी आहे. म्हणून आमच्याकडे अभंग आहे. द्वारकेचा राजा सगळे सिग्नल तोडायचे. लक्षात घ्या. मग प्रसंग कारण का आपल्या वाट्याला अर्धा तास राहिले. परत आणखी आपल्याला यांना कोणी बोलावलं होतं. वेळेचा प्रसंग भान ठेवायलाच पाहिजे. मग
मात्र सुदामा ब्राह्मण तिथे गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं, त्या द्वारपाळाच्या जवळ गेला आणि द्वारपाळाला सांगितलं, तुमच्या राजाला जाऊन सांगा का तुझा एक मित्र आलाय. आता सुदामाची अवस्था इतकी भयान होती महाराज, आपली तेवढी फुटका तुटका लोटा, तो गळ्यात तुरी बांधलेली, अंगावर सगळ्या चिंता झालेल्या, किती वर्ष आंघोळ केली नाही अशी कपडे मळकी सळकी, आणि अशा अवस्थेत हातात ती काठी होती, त्या काठीला 3 ठिकाणी चिंध्या बांधलेल्या, अशी ही काठी घेऊन सुद्धा त्या हातात त्या काठीमध्ये तुमच्या राजाला सांगा तुमचा एक मित्र आला. तर एवढी दुर्दैवी अवस्था म्हणले होते सर, पण म्हणजे डोकं बिक फेरलं का, राजा येतो तू मित्र म्हणतो, अरे देव आहे आम्हाला, तो म्हणला असेल तुम्हाला काय सांगू, लहान असताना एका गुरुकुलामध्ये आम्ही शिकत होतो तेव्हा एकमेकाच्या चड्ड्या घालून येत होतो, आणि तीच अवस्था आपल्याला करावं लागते. तेव्हा गुरुकुल साथी होते. तसं होत नाही महाराज, हे ज्ञान फुकट येत नाही, ही बाजारचा भाजीपाला नाही, यांनी घासली तर उभी आहे, बोट फुटून रक्त बाबळ झाले, साईपाला लाल झाली तर एवढी वाजली ती. जरा एक थाप जोरात टाकून बघा तुम्ही, पान फोडाल पण तुम्हाला शब्द निघणार प्रसंग आहे. आणि मग मात्र सुदामा त्या देवाजवळ गेला. तो द्वारपाळ आतमध्ये गेला आणि सांगितलं, भगवान पण ज्या सिंहासनावर बसलेला देव होता ना, त्या ठिकाणी आई लक्ष्मी सहित होता, तेथे लक्ष्मी सहित शोभे. आणि तिथं देव बसलेला पाहिल्याच्या नंतर तो द्वारपाळ गप उभा राहिला. राजाच्या पुढे कोणी बोलत नाही. साहेब जर आले तर आमच्यासारखी लवकर वळवळ करणारच नाही, लक्षात घ्या. मग प्रसंग तिथं तो उभा राहिलाय आणि देवाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. बोलता बोलता, अरे का रे, का गप उभा आहे. म्हणजे भगवान बाहेर एक दारिद्र्याने पिटलेला माणूस आलाय आणि तो म्हणतो तुमचा मित्र आहे. काय नाव विचारलं का, विचारलं ना, काय नाव आहे सो. एवढं एकच अक्षर उचलल्या बरोबर भगवान परमात्मा लक्ष्मी बसलेला ताड दिशी उठून उभा राहिला, चालत पुढे आला आणि येऊन त्या दारामध्ये असलेल्या द्वारपाळाच्या समोर उभा असणारा जो सुदाम होता त्याला कडकडून मिठी मारली आणि बाकीचे सगळे बघत होते. देवाच्या डोळ्यातून हसू आले. सुदामा, अरे कसं तुझं म्हणले. तेव्हा सगळं आलबेले, काहीच नाही. जर इथं काही बोललो तर हा नक्की मदत मागायला आला. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहिजे पांडुरंगा. मग म्हणले आता काय करायचं असं. त्या ब्राह्मणाच्या जवळ असलेला ब्राह्मण त्याने आपला आसू आवरलं. देवाने सुदामाला हाताला धरलं. महाराज नेऊन सिंहासनावर बसव, स्वतःच्या आसनावर बसव. सुदामाच्या डोळ्यातून येणारे अश्रू वाचले. आज सुदामा घोटत होता, रडणारा सुदामा आपलं आसू आवरून धरत होता. आणि अशा आवरून धरणाऱ्या अश्रूकडे पाहिल्याच्या नंतर भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं, ताट घेऊन या, परत घेऊन या. परत काय जेवायला वाढायचं होतं का, पाय धुण्याकरता परत घेऊन आले. लक्ष्मी आई साहेब परत आणि तांब्याभर पाणी घेऊन येत तोपर्यंत भगवंतानी स्वतःच्या अश्रूने सुदामाचे पाय धुतले. हे द्वापार युगात स्वतः भक्ताचे पाय धुणारा देव होता. आणि त्रेतायुगामध्ये भक्त देवाचं पाय धुत होता. कोण भक्त होता त्रेतायुगात, तर ती एक बाई होती, तिचं नाव आहे शबरी. शबरीनं रामाचे पाय धुतले आणि सुदामाचे पाय भगवान श्रीकृष्णानं धुतले. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी मात्र आता काय परिस्थिती असेल, पण सुदामाने काही मागितलं नाही. सुदामा कसं आहे तुझं, देवा सगळं आज गेले. लक्ष्मी आई साहेब पळत आल्या. अहो लई झालं तुमचं बोलणं, भाऊजीनं माझ्यासाठी काय आणलंय का. भाऊजी मुख्यात का काय सगळ्या कळत नाही भाषा, आपल्यासाठी काय आणलंय का. तेव्हा सुदामाने असं फोट खुंटीकडे केला. देवाने सुदामाच्या अंगावरचं फाटकं उपरणं त्या खुटीला अडकवलं होतं. तिथं 3 गाठी त्या उपरण्याला होत्या. लक्ष्मी पळत गेली. पहिली गाठ सोडून खाली आणि दुसरी गाठ देवानी खाली आणि तिसरी गाठ कोणी खाली घरी गेले होता. प्रसंग आहे ना. आणि म्हणून
ती यवनानी खाली म्हणून तिकडे उद्धार झाला. जर लक्ष्मीनं ती गाठ खाली नसती तर सुदामाच्या पत्नीची लुगडी धुवायची पाळी लक्ष्मीवर आली असती. एवढं ताकद होती महाराज. कारण हे टोक कशाचे? भक्तीचे. साधा वया भक्ती देवानी एवढं काय भरभर उठून दिलं त्या 3 गाठी पोह्यासाठी. अख्खा गाव सुवर्णाचा करून दिला. गरुडाला सांगितलं याला पोचवून ये. पोचवायला गेलं. स्वतःची नगरी स्वतःला ओळखता येणार. मग सुदामासाठी एवढं सगळं कार्य करणारा भगवान परमात्मा होता. पण आपण जर निष्ठेनं त्याची भक्ती केली तर आपलं कार्य करणार का नाही? म्हणून याच्यासाठी निष्ठेने बोलत असताना जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात माझी फक्त भक्ती करा. माझ्या मागे या. पण कसं या? अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणजे काही बोलायचं नाही, भांडणं करायची नाही, मारामाऱ्या करायच्या नाही. पण त्याच्यात खोडील होता तो पेद्या. ते कवच शांत नसायचं. देवाने विचार केला म्हणला हे लई जो रात्रण दिसतंय ना. मग याचं भगवान परमात्म्याच्या लीलाच अशा आहेत महाराज. जिथल्या तिथंच कार्य करून देत होता. म्हणून संत सुद्धा जिथल्या तिथं ज्ञान देण्याचं कार्य करतात. हे महत्वाचं आहे. मग प्रसंग पेंद्या निघाल्याच्या नंतर देवाने विचार केला. देव म्हणला आता तुम्हाला हळूहळू यायला सांगितलं पण तुम्ही ऐकत नाही. पण एका ठिकाणी मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मग पेंद्या म्हणतो म्हणजे कोण म्हणलं होतं आता तुमच्या लक्षात आलं असं. एवढं मग बसून आरडवते म्हणजे काय डोक्यावर केलं काय? मग तो पेंद्या म्हणला देवा बघू ना कोण कोण कसं मार खाते. म्हणला मग कळल पुढं. मग पुढं करण्याकरता म्हणले काय करायचं? तुमचा जो अहंकार आहे तो अहंकार गेला पाहिजे. तुमच्यामध्ये जे वाईट दुर्गुण आहेत ते केले पाहिजे. जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये रस नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी काय करावं? तुकोबाने साधा